बल्लेबाजी के माध्यम से कोई गलती नहीं, बड़ा शॉट, यहाँ पे थोड़ी सी गलती हो चुकी है लेकिन नो मैन प्लेस में लैंडिंग हुई है, गेंद एक में तब्दीली होगा, स्कोर लेग बाय के माध्यम से। स्कोर बना है 13, 13 ऑन द बोर्ड। हालांकि तीसरा ओवर चल रहा है, आखिरी गेंद है इस ओवर की। देखते हैं, जगह बनाना चाहते हैं, कैच ड्रॉप हुआ है, मौका मिला है, देखते हैं कहां जाता है। जिसे जिसे मौका मिला है सुवर्ण संधि में परिवर्तन करके दिखाया है। तो देखते हैं ये बल्लेबाज मुकाम कहां तक लेके जाते हैं शिरगांव के लिए, क्योंकि एक अच्छे पारी का नजारा दिखाने की जरूरत है, एक अच्छे बल्लेबाज की जरूरत है। और यहाँ पे इस वक्त ये जोड़ी कमाल की टिकी हुई है कि सिर्फ एक विकेट का पतन हुआ है ऋषभ के माध्यम से, एलबीडब्ल्यू के माध्यम से डकआउट में वापसी हुई। काफी अच्छे तरीके से योगदान दे रहे थे ऋषभ अपनी पारी से, और जब भी शॉट खेलते थे रनिंग द बिटवीन का नजारा दिखाते शुभम के साथ में, दोहरी दोहरी रन बना रहे थे। लेकिन एक अच्छी गेंद आई थी राहुल की और एलबीडब्ल्यू के माध्यम से डकआउट में आना पड़ा था उन्हें। तो इस वक्त 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 14, 1 for 14 ऑन द बोर्ड। कल्पेश ऑन स्ट्राइक इस वक्त। देखिए हल्के से कट किया जा रहा है, देखते हैं गेंदों को यहां वहां मोड़ने से अच्छा है डिक्लेयर जोन में शॉट को तब्दीली, क्योंकि खुली जगह भी है वहां पे, रिस्क भी बहुत कम रहता है। तो इस खेल को अगर अच्छी तरीके से प्रदर्शित किया जाएगा तो तब्दीली तो रनों में आती है, बड़े शॉट मिस किए जाते हैं गेंदे ऐसे शायद बनाते हुए। लेकिन इस वक्त में फिर एक बार रिवर्स का प्रयास और वही डिक्लेयर जोन में गेंद आई है, एक एक और एक ही रन बनता है, बिल्कुल धीमी गति से चल रहा हुआ है। स्कोर बनेगा 15 पे 16, 16 ऑन द बोर्ड। अंतर है, चला कमिटी बॅट घेऊन जा। तो अभी हम देख रहे हैं चौथा ओवर चल रहा है, 2 गेंदे राहुल की पेश हो चुकी है और 2 गेंदों में 2 रनों का इजाफा भी लिया है। स्कोर 16 पे पहुंचा हुआ है, आगे बढ़ने का भी प्रयास है, जारी है, बिल्कुल खेल नजारा देंगे इस वक्त शायद नहीं, लेकिन बहुत ही अच्छी गेंद है, हल्के से टैपिंग दिखाया है। यहाँ पे टैपिंग करने की कला भी होती है, यहाँ पे काफी खूबसूरत तरीके से शिरगांव के बल्लेबाज टैप करते हुए हल्का हल्का शॉट, तब्दीली एक से एक से एक से कंटिन्यूटी, बिल्कुल छेड़खानी बड़े शॉट में नहीं की जाती है। शायद से अभी कुछ करना पड़ेगा, रनों में परिवर्तन चाहिए तो बड़े शॉट का नजारा अभी दिखाना पड़ेगा। अभी आपके हाथों में विकेट भी है तो आप कुछ कर सकते हैं, दिखा सकते हैं हिटिंग, लेकिन मौका दस्तूर होना चाहिए। बल्ला तो घूमता है लेकिन गेंद बल्ले भी नहीं आती हुई, लेकिन 1 रन का इजाफा इस वक्त में आया हुआ है। बेहतरीन बेहतरीन तरीके से पारी को संभालते हुए, बल्लेबाजी साकारते हुए स्कोर 1 से तब्दीली आएगी। स्कोर बना है 18, 18। यहाँ पे कोशिश रही, लेग स्टंप की गेंद आई थी, चकमा खा गए, डॉट गेंद। बिल्कुल चौथा ओवर और आखिरी गेंद इस वक्त आएगी, देखते हैं राइट हैंड बैट्समैन क्या नजारा दिखाएंगे। हल्के से पुश चाहते थे लेकिन रिस्क नहीं लेना चाहते हैं, क्योंकि वो जानते हैं कि अगर लाइन लगेगी तो लग जाएगी, उससे अच्छा आने वाली गेंदों का सामना किया जाए। लेते हैं डीजे वाला एक छोटा सा ब्रेक, कम ऑन डीजे आ जाओ। धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज आलेले आहेत
विशाल राईट टाइम ओव्हर द विकेट. नक्कीच यॉर्करलेनचा चेंडू नक्कीच हाफ स्टंपवर दिला होता. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हेरिएशन शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नक्कीच मोठी धावसंख्या, मोठा फटका साकारण्याचा प्रयत्न आता मात्र केला जाईल, परंतु आखो टप्पा येतो आहे पुन्हा एकदा. नक्कीच यष्टीरक्षकांच्या हातामध्ये स्थिरावला जातो आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. 2 चेंडू लगातार डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र टॉकचा आवाज येतो आहे. कव्हरला फटका साकारला जातो आहे. एकेरी धावच मिळते आहे. संधी मात्र मोठ्या फटक्याची मिळत नाही आहे. गरज आहे आता मात्र मोठ्या फटक्यांची, तर साकारलं जाणं गरजेचं आहे, कारण रणनीती बदलणे गरजेचे आहे. 5वं षटक मार्गस्थ, 3 चेंडू झालेला आहे. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि रनआउट होतो आहे. कमॉन डी जेवाज. मात्र शुभमला मात्र परतावं लागते आहे डकआउटला आणि त्याची जागा अक्षय, बरोबर ना, आर्यन. आर्यन मात्र मैदानात येतो आहे शिरगाव संघासाठी. काय बाजू सावरत पाहूया. यावेळेला चांगला टोला, उंच टोला आहे, लॉंग ऑफला पाणी येतोय. सुरामध्ये कामगिरी करणे गरजेचं आहे. धावसंख्या षटकाराने 25 वर पोहोचलेली आहे. आक्रमक पवित्रा उचलायची तयारी. यावेळेला पुन्हा एकदा हिट, सुपर हिट येतो आहे का? या 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 बॅक टू बॅक 2 षटकार फळीतून येत आहेत. नक्कीच रोमांच आणला आहे. षटकाराच्या हॅड्रिकची संधी लागली गेलेली आहे. फलंदाज धावसंख्या 31 वर पोहोचलेली पाहायला मिळेल. 31 ऑन द बोर्ड. नक्कीच कमबॅक चांगला केला जातो आहे. आपण बघताय तर 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. प्रवीण गोलंदाज यावेळेला 6वे षटक घेऊन येतो आहे. आर्यन ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतो. इनिंग मधला पहिला चेंडू फेस करेल. पाहूया काय असेल नजराणा. यावेळेला हलकासा कट स्ट्राइकला रोटेट केलं जाईल. नक्कीच षटकाराची हॅड्रिकची संधी मात्र कल्पेश याला आहे. पाहूया यावेळेला करून दाखवेल का पुन्हा एकदा चांगला चमत्कार. तर धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या 32 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. 32 ऑन द बोर्ड. नक्कीच दुपारचं सत्र संयम दाखवला. सुरुवातीला सातत्यता ठेवली फलंदाजांनी शिरगावच्या, आणि नक्कीच कल्पेश यांची 2 षटकं मात्र चांगल्या पद्धतीने फटका पुन्हा एकदा सजवला जातोय. कव्हरला 1 बाउन्सिंग येतोय. नीती बदलली. चांगल्या पद्धतीने आक्रमकता पवित्रेचा घेत असताना कल्पेश चांगली खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. संयम आणि संयमाचा बांध तुटला आणि आक्रमकता घेऊन आला, आणि नक्कीच 3 चेंडू
2 चौकार आणि 2 षटकार आणि 1 चौकार घेऊन आला. धावसंख्येची चांगली वळण मात्र शिरगाव संघाला देताना पाहायला मिळतो आहे. तिसरा चेंडू घेऊन येतो आहे. कल्पेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र शफल केला, चूक केली. शिल्लक आहे. धावसंख्या शिरगाव संघाची बोर्डावर लागली ती म्हणजे 36. 36 ऑन द बोर्ड. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला बघता आपण उत्तम गोलंदाजी साकारणारा वसई बेनापट्टी संघ. गोलंदाजीचा मारा परंतु संयमात खेळी साकारली शिरगावच्या फलंदाजांनी आणि त्यानंतर आक्रमकतेचा पवित्रा शेवटच्या षटकांमध्ये दाखवला आणि चांगल्या धावसंख्या 36 पर्यंत पोहोचवल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर यावेळेला मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये भूषण. पाहूया भूषण काय कामगिरी करतो आहे. आणि तर नक्कीच आर्यन याला मात्र डकआउटला यावं लागेल. कमांडीची वाद जाऊ. अजून सुद्धा विकेट आली. 4 बॉल झाले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 36 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच प्रवीण यांची गोलंदाजी यावेळेला मात्र नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करून देते आहे. खेळण्याचा प्रयत्न हलकासा कट आणि कॅच आउट. कमांडी जवाज. याचा आता मात्र शेवटचा चेंडू असेल. दीपक. पाहूया दीपक शेवटच्या चेंडूला काय मिळवून देतो आहे. प्रवीण यांनी मात्र नक्कीच उत्तम असं गोलंदाजी साकारली. एक चौकार तर खाल्ला परंतु त्यानंतर नक्कीच चांगल्या फलंदाजांना डकआउटला करताना पाठवायला मिळतं बघायला मिळते आहे. यावेळेला चांगला फटका मिड ऑफला खेळला जातो आहे. धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 37 पाहायला मिळते. बरोबर 37 धावा. 38 धावा विजयी लक्ष ठेवलं गेले जात आहे.
धावांचं विजयी लक्ष्य साकारण्यासाठी दिलं गेलेलं आहे. पाहूया काय केले जाते आहे. शिरगाव संघाकडून गोलंदाजीचा मारा आणि अनिकेत आणि राहुल यांची जोडी काय कामगिरी करेल. राहुल ऑन स्ट्राईक, अनिकेत नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सुंदर गोलंदाजीचा नजराणा साकारला गेला होता या जोडीकडून आणि आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून काय कामगिरी साकारेल इकडे मात्र लक्ष लागलं गेलेलं आहे. तर शुभम गोलंदाजीवर, गोलंदाज शुभम आहे, बॅट्समॅन राहुल, अनिकेत. तरी जोडी पुन्हा एकदा बेनापट्टी संघासाठी काय कामगिरी करते पाहूया. शुभम काय कामगिरी करतो आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. सुरेख चेंडू, नक्कीच आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुंदर नजराणा दिला आहे. खूपच सुरेख भेदक मार आपल्याला पाहायला मिळतो आहे. अदा मात्र नक्कीच वेगवान गोलंदाजीची ज्या पद्धतीने रणअप घेतला जातो आहे, जवळजवळ 15 ते 20 पावलांचा. यावेळेला एक चांगला फटका आहे. आहा, कॅच पण असू शकला असता, परंतु षटकार रोखण्याच्या नादामध्ये झेल सोडला आणि दुहेरी धाव मात्र पाहायला मिळते आहे. नक्कीच चांगले रनिंग द बिटवीनचा नजराणा पाहायला मिळतो आहे. सुरुवात मात्र सुरेख आहे, परंतु जर कॅचचं जजिन घेतलं असतं तर विकेट सुद्धा घेता आले असते, परंतु क्षेत्ररक्षकाने विचार केला की कदाचित चेंडू षटकाराला जातो आहे की काय. यावेळेला स्टेट ड्राईव्हला मिड ऑफ कडे चेंडू येतो आहे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. नक्कीच भेदक मार आणि भेदक माराच आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज राहुल यांना गोलंदाजी साकारत असताना शुभम पाहायला मिळतो गोलंदाज. यावेळेला मात्र पॅडवर येतो आहे. पंचांकडे दाद मागत असताना नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजीचा नजराणा घेऊन येतो आहे गोलंदाज. खूपच सुरेख अशी 4 चेंडू हाताळलेत. पहिला डॉट, दुसऱ्याला 2, तिसरा चौथा डॉट. कमालीची गोलंदाजी घेऊन येतोय. 5वा चेंडू शुभम, पुन्हा एकदा सामना करेल राहुल. यावेळेला हा हलकासा पुश केला जातो आहे पॉइंट, एक्स्ट्रा पॉइंटच्या मध्ये आणि एकेरी धाव पुन्हा एकदा टिपली जाते आहे. 5 चेंडू आणि 3 धावा असं आपल्याला पाहायला मिळत आहेत बोर्डावर. यावेळेला पुढे सरकून फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. तर नक्कीच पहिल्या षटकाची समाप्ती होते आहे. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळते आहे. घेऊया डीजे वाला ब्रेक. ऋषभ पाहूया. ऋषभ याने मात्र खेळ चांगला साकारला होता फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला गोलंदाजीसाठी आलेला आहे. नक्कीच शुभम आणि ऋषभ यांची जोडी ज्या पद्धतीने एक चांगल्या धावसंख्येसाठी प्रयत्नशील राहत होते आपल्याला पाहायला मिळालं होतं, तशाच पद्धतीने गोलंदाजी कशी साकारेल. एका बाजूला ही कमालीची जोडी मात्र खेळते आहे. सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धाव जसं आपण बघता आहे तर राहुल आणि अनिकेतची जोडी, तशाच पद्धतीने शुभम आणि ऋषभ यांची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळाली. तर एका बाजूला चांगला कॉम्बिनेशन फलंदाजीचं, एका बाजूला चांगला गोलंदाजीची क्रमवारी इकडे पाहायला मिळते. एका बाजूला शिरगाव संघ, एका बाजूला वसई बेनापट्टी हा संघ उद्दिष्ट 38 धावांचं सर करण्यासाठी फलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतो आहे. सुंदरसा चेंडू
नक्कीच मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला जात आहेत, पण फटके लागत नाही आहेत. एकेरी एकेरी धावच साकारण्याचं कौशल्य आणि भाग्य इकडे या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. प्रेक्षकगण सुद्धा आतुरतेने वाट बघत आहेत, की मोठा फटका कधी बसेल, कधी काय कामगिरी केली जाईल. परंतु एका बाजूला गोलंदाजाचा भेदक मारा, सुरेख पद्धतीचा नजराणा यावेळेला टोला दिला जातो आहे कव्हरकडे. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण, दुहेरी धावेची मागणी आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. 8 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच अजून सुद्धा 30 धावांची गरज आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. गोलंदाजीचा मारा रिषभ यांच्याकडून पाहायला मिळतो आहे. कमालीची गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतो हा गोलंदाज. खूपच खूपच चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णतः बीट करण्याची कामगिरी केली जाताना पाहायला मिळते. यावेळेला टॅप केला जातो पॉइंटकडे. क्षेत्ररक्षक आहे, येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीची मागणी येईल का नाही, एका धावेवरच समाधान मानावं लागते आहे. सुंदर गोलंदाजीचा नजराणा. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू झालेले आहेत 5 आणि धावसंख्या आपल्याला 9 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच तोडीस तोड सामना दोन्ही बाजूला, कारण एका बाजूला बेनापट्टी एका बाजूला शिरगाव संघ गोलंदाजीचा मारा देतो आहे. बेनापट्टी फलंदाजांना यावेळेला टोला दिला जातो आहे. या सुंदरस क्षेत्ररक्षण जेल टिपला जातो आहे. कमांडीची वाजाव. नक्कीच दुपारचं सत्र आता मात्र थोड्या वेळाने संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होईल. नक्कीच अर्ध्या तासानंतर. त्यावेळेला मात्र मैदान वेगळं आपल्याला पाहायला मिळेल, वेगळी खेळी पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा हवेशी फटके आणि हवा हवासा खेळ प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. वाद नाही, नादच करायचा आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे आपण पाहता आहेत. आजचा दुसरा दिवस. ओ, खूप खूप चांगले चुरसपूर्ण सामने पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 9 वर पाहायला मिळते आहे. दरम्यान आर्यन याने जो झेल टिपला, सुरेखचा झेल. यावेळेला यॉर्कर टॅप केला जाते ग्राउंड रूटने. कव्हर आणि मिस फिल्डिंगचं भुगतान 4 धावांनी. ही 13 वर पोहोचलेली शुभम यांची गोलंदाजी. नक्कीच पहिले षटक काय बेधडक हाताळलं होतं. यावेळेला मात्र लेंथ लाईन सुद्धा बिघडलेली आहे. हे असतं की एक चूक पुन्हा पुन्हा महागात पडून जाते आहे. नक्कीच यावेळेला लाईन चुकली, वाईटचा इशारा आला. धावसंख्या 1 ने परावर्तित होत असताना पाहायला मिळते आहे. 14 वर पोहोचलाय स्कोर यावेळेला. नक्कीच चांगल्या पद्धतीने एका बाजूला जर अनिकेत, एका बाजूला किरण, ही जोडी 38 धावांचा पाठलाग चालू आहे. आणि यावेळेला टॅप केला जातोय. सुंदर नजराणा आहे. टॅपची स्टाईल देखील अलग हटके वाटली आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जात असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगला थ्रो डायरेक्ट विकेटवर आला. खूपच सुरेख असा थ्रो दिला गेला, परंतु मागच्या वेळेला जी चूक झाली आणि त्याच्या माध्यमातून
तर दरम्यान मैदानामध्ये आपण बघता आहे धावसंख्या बोर्डावर लागलेली आहे, यावेळेला 16. तर चेंडू 2 हाताळून झालेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा आक्रमकता पवित्रेचा, कव्हरला सुंदर फटका, चौकार. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये मात्र 11 धावा देतो आहे 3 चेंडूच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट घेऊन येतो आहे. त्याला आत्मविश्वासाची गरज आहे. नक्कीच स्वतःवर विश्वास जागृत करावा लागेल. ज्या पद्धतीने एक पाऊल पुढे सरकवून अनिकेत सुंदर फटकेबाजीचा नजराणा दाखवता आहे, त्या पद्धतीचा गोलंदाजीच्या नजराणाला पुन्हा एकदा पुनरागमन करून दाखवावं लागेल शिरगाव संघासाठी. तर नक्कीच एका बाजूला अनिकेतची खेळी काय सूर धरलेली पाहायला मिळते आहे. 2 चौकारांच्या मदतीने खेळत असताना आपल्याला या वेळेला पाहायला मिळतो. अनिकेत सुंदर धावसंख्येला गवसणी देखील घालत असताना पाहायला मिळतो आहे. हलकासा टॅप, त्याला माहिती आहे, रणनीती ओळखतो आहे, पिचचा अभ्यास करतो आहे. नक्कीच ज्या वेळेला असा अनुभवी फलंदाज मैदानात असतो आहे, कोण म्हणेल संघाला हरवू शकेल, कारण अनुभव नक्कीच कामाला येत असतो. सांगितलं जातं आहे की नक्कीच कामगिरी करत राहा आणि यशस्वी होत राहा. तर कामगिरी मात्र होत असताना पाहायला मिळते आहे. अनिकेत तर किरण मात्र त्याला स्ट्राईक रोटेट करून देण्याची भूमिकेमध्ये आता पाहायला मिळतो आहे. धावसंख्या सरकता सरकताना पाहायला मिळते आहे. 23 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. अजून सुद्धा 15 धावांची गरज आहे. पाहूया ह्या 15 धावा रोखल्या जातील का किती वेळात. यावेळेला मात्र पुढे सरसावून खेळला जातो, ग्राउंड रूटने मिसफील्ड केला जातो आहे चेंडू आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षित करतो आहे. एकेरी धाव. आता मात्र तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 24. आता मात्र 18 चेंडू 14 धावांची गरज. 18 चेंडू 14 धावा हे समीकरण लागलं गेलेलं आहे. जोड चांगली आहे, साकारण्याची क्षमता कोणामध्ये आहे. गोलंदाज साकारून देईल शिरगाव संघाला की फलंदाज. ज्या पद्धतीने अनिकेत एक चांगला अनुभवी असा कामगिरी करत असताना आपल्याला मैदानात पाहायला मिळतो आहे. स्लोवर चेंडू हाताळला, निर्धाव चेंडू हाताळला गोलंदाज कल्पेश. नक्कीच ज्याने एक सुंदरशी खेळी साकारली होती, कल्पेश यांच्या फळीतून आपल्याला षटकार पाहायला मिळाले होते. 22 धावांची सुंदर खेळी साकारली होती. आता मात्र शिरगाव संघासाठी एक गोलंदाजीचा नजराणा देखील त्याच पद्धतीचा साकारून देणे, बेधडक गोलंदाजी देणे, रोखणे हे कर्तव्य आणि कामगिरी बजावी लागेल. पुन्हा एकदा बीट केला जातो है, बैक टू बैक दो दो बिंदियां लगी है। बहुत ही अच्छा नज़ारा है गेंदबाज के पास और अच्छे नज़ारे के साथ में गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं। बिल्कुल एक तरफ माहौल बनाने का प्रयास था लेकिन रोका जा रहा है और इस वक्त में अच्छी टैपिंग आई है। 2 के डिक्लेयर में जाएगी। यस, 2 डिक्लेयर जोन। टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार फलंदाज, नाव कीर्ती जगभरामध्ये प्रसिद्धी. यावेळेला मात्र इनसाइड एज येऊन त्रिफळाची होताना पाहायला
नक्कीच विकेटचं पतन मात्र करून दाखवलं. एक आक्रमक फलंदाज डकआउटला येतो आहे. तर 19 धावांची सुंदरशी खेळी योगदान दिलं गेलं. एक चांगला चेंडू आला इनसाइड एज घेऊन विकेट उखळून घेऊन गेला. तर नक्कीच कल्पेशने मात्र करून दाखवलं. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून गरजेची पूर्तता. एक आक्रमक फलंदाजाला रोखलं. पाहूया चुरस वाढवेल का सामना. यावेळेला सुंदरसा फटका पॉइंटला मारतो आहे, परंतु चेंडू डिक्लेअर झोनला जात. आता मात्र 5 धावांची गरज आहे. नक्की जर चेंडू अडवला असता तर काहीतरी वेगळ्या नजराणा पाहायला मिळाला असता. नक्कीच 4 षटकांची समाप्ती झालेली पाहायला मिळते आहे. तर 5वं षटक घेऊन येतो आहे. 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू 5 धावा. गोलंदाज दीपक येतो आहे. पाहूया नजराणा घेऊन येतो आहे. काय केलं जाईल कामगिरी, रोखलं जाईल का फटकेबाज फलंदाज सुरात आलेला आहे. 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू 5 धावांचं समीकरण लागलं गेलेलं आहे. आणि हे समीकरण पुढे कसं चालवलं जाईल. गोलंदाजाची कर्तबगारी येईल का. फलंदाज किरण पुन्हा एकदा आक्रमकता दाखवेल. पाहूया. चला घ्या. आणि क्लीन बोल्ड पहिला चेंडू. एक जो कव्हरला मिसफील्ड झाला होता, त्यानंतर आता जो स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफला 3-3 क्षेत्ररक्षक आले आणि तिघांनाही चकवा देऊन चेंडू सीमारेषा पार करून गेला. तर नक्कीच 4 धावा वाचल्या असत्या. आता समीकरण आपण बघता आहेत, त्याच्यामध्ये कदाचित 4 धावा वाढलेल्या असत्या पाहायला मिळाल्या असत्या. धावसंख्या 33 आहे. 5 धावांची गरज आहे. दीपक यांच्या पहिल्या चेंडूने करामात करून दाखवलेली आहे. एक चांगला हिटर फलंदाज किरणला डकआउटला पाठवलेला आहे. तर नवा फलंदाज मैदानात येत आहे, तो म्हणजे प्रवीण. पाहूया. पुढचा चेंडू हवेत येतो आहे. कॅच टिपला जातो. आर्यन सुरेख झेल.
ची संधी आहे दीपक याला. नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकारताना 10 चेंडू 5 धावांची गरज, रोमांचित आणलेला आहे. खूपच धमाल क्रिकेट पाहायला मिळते आहे. म्हणूनच तर म्हटलं जाते पांडवाज 11 प्रीमियर लीग येते कधी रोमांच आम्ही पाहतो कधी. यॉर्कर लेनचा चेंडू, सुंदर व्हेरिएशन आणि 2 धावा मिळतील की एकावर स्थिरावलं जाईल. मागणी केली जाते आहे का नाही. एका धावेवर स्थिरता घेणार आहेत. अवघ्या 4 धावांचं अंतर असणार आहे. पाहूया हे अंतर किती चेंडू मध्ये पार केलं जात आहे. 9 चेंडू 4 धावा, समीकरण जबरदस्त. दीपक यांची सुरेख गोलंदाजी मात्र काम करते आहे. नक्कीच नक्कीच शिरगाव संघ झुंज देताना पाहायला मिळतो आहे, तर झुंज घेताना देखील पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र कॅचचा प्रयत्न होता. चांगली रनिंग द बिटवीनचा नजराना. 2 झाल्यात पूर्ण. तिसरीची मागणी येईल का? नाही. 2 धावा परिपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, आता मात्र शेष धावांची गरज आहे, ती म्हणजे 2. बरोबर ना? 2 धावांची गरज आहे. चेंडू झालेली आहे 4 या षटकातले. 8 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस आहे, हे मात्र विसरायचं नाही. सुंदर चेंडू, नक्कीच काय बीट केलं जात आहे सुंदर पद्धतीने. चला, ओव्हर झाली का? नक्कीच अजून सुद्धा एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे 5व्या षटकातला. आणि एक पूर्ण षटक म्हणजे 7 चेंडू 2 धावांची गरज अजून सुद्धा शेष आहे. नक्कीच मेहनत का फल मीठा होता है आणि मेहनत करावी लागते आहे. दोन्ही संघांना झुंज जबरदस्त लागलेली आहे. एका बाजूला शिरगाव आहे, एका बाजूला मात्र दुहेरी धाव पूर्ण केली जाते आहे. विजय संपादित केला जातो आहे. एक षटक रोखून